रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार माऊली. आपलं भटकंती विनयमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण बघूच शकता पांडुरंग पंढरपूर यांची पंढरपूरला चाललेली संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची पालखी व सर्व भाविक भक्त श्रद्धेने भक्तीने व एकताने कसे चाललेले आहेत तर आपण बघू शकता. तर ह्या 800 वर्षांची परंपरा असलेली पारंपरिक व आध्यात्मिक परंपरा सगळे भाविक भक्त एकदम भक्तीने व श्रद्धेने पंढरपूरला प्रस्थान करतात. तर ह्याच पूर्ण आम्ही प्रवासाचे तुम्हाला आपल्या व्लॉगमध्ये हे प्रवास केलेले अविस्मरणीय क्षण आपण टिपणार आहोत. तर व्लॉगला पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी मित्रांनो. तर आज गुरुवारची संध्याकाळ आणि आज दिंडीचा मुक्काम आहे तरडगावला. तर आपण तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलं होतं की तरडगावला आपण गुरुवारी निघणार आहे संध्याकाळी आणि ती फायनली आम्ही निघालो आहेत. सर्व इकडे जमले आहे आणि आमची एक गाडी मागे आहे. आमचा एक मित्र जरा लेट येतो आहे त्याच्यामुळे, पण बाकी सगळे इकडे आलेले आहेत. सगळी गँग इकडे रेडी आहे. तर आपले जे फार्म हाऊसला होते बऱ्यापैकी सगळे 30 गँग आहे आत्ता पण वारीला. तर रामकृष्ण हरी. चला आता निघूया आणि रात्री दिंडीचं दर्शन घेऊया तरडगावला. तर मित्रांनो आता वाजलेत 11 आणि आम्ही जेवणासाठी शिवराज ढाबा कराड यांची जी शाखा आहे खेड शिवापूरला, इथे आता आम्ही थांबलो आहे. आता इथे आम्ही जेवून निघू. तर मित्रांनो आता वाजलेत 1:30 आणि तरी भरपूर टाईमपास झाला. रस्त्यामध्ये जेवणासाठी पण थांबलो. आता आलो आहे आम्ही लोणंदमध्ये आणि आज जो मुक्काम आहे दिंडीचा तरडगावला, तर अजून इथून 7.5 किलोमीटर आहे, म्हणजे 12 मिनटं दाखवत आहेत. तर ट्रॅफिक तर काय सध्या दाखवत नाही तिकडे, म्हणजे आता दिंडी मुक्कामी असल्यामुळे रात्रीची ट्रॅफिक नसते. त्यामुळे जवळच पार्किंग भेटली आणि तिथून कमी अंतर असलं तर तेवढं लवकर दर्शन होईल, म्हणजे लवकर रूमवर जाऊन झोपता येईल. मित्रांनो आता आम्ही तरडगावमध्ये जिथे पालखीचा मुक्काम आहे तिथे आम्ही आलेलो आहे आणि यावेळेस जरा गर्दी जास्त दिसते. आणि ही पालखी मित्रांनो पालखीचं दर्शन घ्यायला आलोय, पण आज खूप म्हणजे खूप जास्तच गर्दी आहे इथे. दरवर्षीपेक्षा खूप जास्त गर्दी आहे. सगळे गँग आमचे लाईनीत, हे आम्हाला रस्त्यात भेटले. खूप गर्दी आहे आणि आम्हाला साहेब भेटले ओळखीचे, त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला येऊन थोडंसं शोध घ्यायला भेटलंय.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आमचं पालखीचं दर्शन चांगलं झालं आहे. फोटोज वगैरे आमचे काढून झाले आणि इकडे आम्हाला रस्त्यात येतानाच यश, प्रथमेश, विठ्ठल, आकाश, स्वप्नील हे सर्व मित्र भेटले आणि हे पण सोबतच आल्यामुळे आमचं सोबत दर्शन झालं व्यवस्थित. आता इथून पुढे प्रथमेश त्यांच्या गावी घेऊन जाणार सर्वांना आणि आम्ही फलटणमध्ये थांबणार आहे. तर आता परत आम्ही उद्या सकाळी दिंडीमध्ये भेटणार आहोत. तर चला. चला माऊली. मित्रांनो, आता रात्रीचे 3 वाजलेत आणि इथे आपण आल्यावर बघितलं की रात्री 12-1 वाजले की तसंच लोकांची गडबड सुरू होते. रात्री आंघोळ करून पटकन पुढच्या गावाला जाऊन हळूहळू चालत पुढच्या गावाला पोहोचू. कारण कसं असतं इकडे की जागेचा विषय असतो. जो लवकर जाईल पुढे, जो लवकर जागा धरेल त्याला ती जागा मिळते. त्या हिशोबाने आता इकडे पण आपण बघू शकता, ही जी दिंडी असेल, ज्या गावातली दिंडी असेल तिथल्या लोकांची ही ट्रक आहे आणि आता हे पुढे चालत पुढच्या गावाला जाऊन हे जागा धरून तिकडे त्यांचा टेंट वगैरे ठोकणार आणि पुढचं जे आहे त्यांचं नियोजन करणार. तर अशा प्रकारे ह्यांचं रात्रीचं हे नियोजन सुरू होतं लवकरच. आणि आता जशी पहाट होईल तशी बऱ्यापैकी पूर्ण रोड जाम होऊन जाईल. आता तर 3च वाजले, 4च्या नंतर सर्व निघायला सुरू होतात आणि पूर्ण रोड जाम होणार त्याच्यानंतर. त्याच्या आधी आपण फलटणमध्ये पोहोचूया. तर मित्रांनो, आता वाजलेत 3:45 आणि आम्ही इकडे हॉटेलला आलो आहे, जिथे आमचे मित्र पुरुषोत्तम यांनी रूम बुक केली होती. हॉटेल वर्षा म्हणून आहे, झिरपवाडी, दहीवाडी रोडला. तर आता खूप झोप पण आली आहे. 8 वाजेपर्यंत निघायचं असे आमच्या कृष्णदादा यांनी सांगितलेलं आहे. तर बघूया, लवकर जाऊन झोपूया आणि लवकर उठूया आणि उद्या वारीचा आनंद घेऊया. तर भेटूया सकाळी दिंडीला. तोपर्यंत टाटा, बाय. रामकृष्ण हरी माऊली. भटकन टी व्ही विनयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज वारीचा दिवस दुसरा आणि आता हे बघा, इथे सर्व एकदम प्रॉपर गणवेशात रेडी आहेत. तर आता लेट झालं आहे, आपण लवकर वारीला जायला निघूया. तर चला.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. तर मित्रांनो, आता वारीमध्ये आम्ही चाललो. बऱ्याच दिंड्या आम्ही बघितल्या आणि मागच्या वर्षीसुद्धा आम्हाला मुक्ताईची पालखी भेटली होती आणि ह्या वर्षीसुद्धा मुक्ताईचीच पालखी, छान सजवलेली पालखी आम्हाला भेटली. तिथे आम्ही फुगड्या वगैरे आमच्या महिलांनी खेळल्या, आम्ही खेळलो, चांगला एन्जॉय केला. आणि आता आम्ही इथून निघालो आहे दिंडीला. दरवर्षीप्रमाणे ज्या दिंडीला आपलं दुपारचं स्नेहभोजन असतं तिथे आता आम्ही चाललो आहे. तर चला. तर आता आम्ही आलो आहे इकडे मयुरेश्वर मंगल कार्यालय इथे आलो. इकडे दिंडीचा आज या मुक्काम आहे. यावेळेस चांगली सोय झालेली आहे इकडे दिंडीला मुक्कामाला. नाहीतर दरवर्षी कसं असतं, मोकळ्यामध्ये टेंट असतो आणि तिथे थांबतात, पण यावेळेस चांगला हॉल भेटला आहे. पंढरीनाथ महाराज की जय. आता आमचं मस्त जेवण झालेलं आहे. पिठलं, भाकरी, ठेचा, दही, भात असं एकदम मस्त आणि खूप टेस्टी जेवण होतं. खूप छान जेवण झालं, पोटभर सर्व जेवले. आणि आता इकडे थोडं फोटो सेशन चालू होतं, विणा घेऊन आणि तुळस घेऊन. आता आम्ही इथून निघायच्या तयारीत आहे. आता इथून जाणार आहे आम्ही पंढरपूरकडे आणि पंढरपूरवरून जाणार आहे तुळजापूरला. श्री गणेश माऊली दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायवारी. आणि या सोहळ्याकरता 3 वर्ष आपल्या या दिंडी सोहळ्याला आवर्जून ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि खरंच एक आमच्या दिंडीचे आधारस्तंभ आदरणीय कृष्णात उत्तम जाधव, किसन शेठ एनपे यांचं अनमोल असं सहकार्य आपल्या या दिंडी सोहळ्याला आहे. आपल्या या दिंडी सोहळ्याचे ते आधारस्तंभ आहेत. गेल्याही वर्षी या ठिकाणी ते आले होते आणि याही वर्षी त्यांनी सदिच्छा भेट आपल्याला दिलेली आहे. श्री गणेश माऊली दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायवारी. आणि या वारीकडून आपण त्यांचा माऊलीचा प्रसाद म्हणून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करणार आहोत. आदरणीय दीपक कदम, विनय टिबे, सचिन घाडगे आणि पुरुषोत्तम गरड यांचंही या दिंडी सोहळ्याकडून मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत.
तर मंडळी, आम्हाला निघताना थोडा उशीर झाल्यामुळे सर्व वारकरी मार्गस्थ झाले होते आणि त्यामुळे फलटणमध्ये बरीच ट्रॅफिक झाली. तिथून मार्ग काढत आम्ही पंढरपूर रोडला लागलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलाचं दर्शन घ्यायला. मध्ये एक आमचा चहाचा छोटा ब्रेक झाला. तिथे काही वारकरी आम्हाला भेटले होते आणि त्यांच्याशी जरा बोलून थोडंसं भजन वगैरे बोलून इथून आम्ही निघालो आहे पंढरपूरच्या दिशेने. पंढरपूरला दर्शन करू आणि त्याच्या पुढे ठरवू की पुढे काय करायचं आहे, अक्कलकोटला जायचं की तुळजापूर जायचं हे अजून डिसाइडेड नाही, पण बघूया पुढे काय करायचं ते. मित्रांनो, आम्ही आता पंढरपूरमध्ये आलो आहे आणि अगोदर वाटलं की गर्दी नाही आहे, तेवढी पण गर्दी आहे मित्रांनो. एक ग्लास द्या ना अजून. छोटू हळू दे. खूप छान दूध मिळालं मित्रांनो. दूध पिलं आता आम्ही, छान फ्रेश वाटलं. आणि इथेच आता आम्हाला तिकडे मूर्ती जिकडे आम्ही विठ्ठलांची बघत होतो तिकडे आम्हाला एक काका भेटले आणि त्यांनी सांगितलं जे वारकरी भंडार आहे हे शॉप जे आहे तर त्याच्या बाजूला एक गल्ली जाते आणि ह्या गल्लीमध्ये एक विठ्ठल भगवानांची एक मूर्ती आहे, म्हणजे मंदिर आहे. तिथे ते नेहमी भजनास आणि जेवणास इकडे येत होते विठू माऊली. तर आपल्याला आणि तिकडे त्यांचे चरण स्पर्श करता येईल, त्यामुळे आपल्याला आता त्या मंदिरात जायचं आहे. तर चला मित्रांनो, हे मंदिर एकदम म्हणजे असं घरासारखं आहे, एकदम लक्षात पण येत नाही की मंदिर आहे म्हणून. दर्शन मार्ग रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मध्ये आत प्रवेश करताना डाव्या बाजूला पहिले श्री गुरुदेव दत्ताचे मंदिर आहे. ओम श्री गुरुदेव दत्त. नाही का?
तर मंडळी छान असं दर्शन झालं आहे. म्हणजे खूप गर्दी असताना पण हो नाही करत विठू माऊलींनी आम्हाला बोलून घेतलं आणि छान दर्शन दिलं. त्याच्यानंतर नवीन जे मंदिर होतं अजून एक जिकडे विठू माऊली भजनासाठी यायचे ते मंदिरची आम्हाला एवढ्या वर्षांनी आज माहिती झाली का काकांनी सांगितलं तेव्हा. तिथे पण छान दर्शन झालं. विठू माऊलीच्या चरणस्पर्श झाले आम्हाला आणि खूप प्रसन्न आणि खूप छान वाटलं. तर अशा प्रकारे आमच्या आज पंढरपूरचे वारी इकडे म्हणजे खऱ्या अर्थाने संपन्न झाले असे वाटते. आणि आता इथून आम्ही जाणार आहोत पुढे अक्कलकोटला. तर चला, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हॉटेल नंदनवन शुद्ध शाकाहारी, इथे आम्ही जेवायला थांबलो आहे, जे मोहोळमध्ये आहे. आमचे दादा बोलले की हे व्हेजसाठी चांगलं हॉटेल आहे, त्यासाठी आम्ही आता इथे थांबलो आहे. तर चला, भूक पण लागली आहे भरपूर, जेवून घेऊया. हॉटेल नंदनवन इथे आम्ही थांबलो आहे आणि इथे स्पेशल काय ते शेवगा अंडी मालवणीमध्ये ती इकडची स्पेशल आहे असे आमच्या कृष्णादांनी सांगितली आहे की इथली शेवगा अंडी फेमस आहे. तर मग आता दादानी सांगितलं आहे, आता काळ्या लाल कशात येते बघूया, ट्राय करायला हरकत नाही आहे. मगाशी बोलतच आमच्या कृष्णादांनी सांगितलेलं की इकडे शेवगाची भाजी चांगली मिळते आणि खरंच खूप एवढी चांगली होती की शेवगा खाण्याची कोणाची एवढी इच्छा नसताना पण सर्वांनी डबल घेऊन खाल्ली. आणि मला वाटतं 4-5 प्लेट शेवगाच मागवला आणि खरंच खूप चांगला होता. त्यामुळे आमच्या महिलांना त्याची रेसिपी ऐकायची आहे. फक्त त्यांना म्हणलंय फक्त बाजूला हॉटेल टाकू नका. हॉटेलचं नाव आधीच सांगितलं नंदनवन. बोलो भाई, रेसिपी बताओ. क्या करने का, गर्म पानी में पहले सेवगा कट करने का, उसको गर्म पानी में उबालने का, हल्दी नमक डाल के उबाल के बाद में निकाल के फिर बाद में तेल, अदरक लहसुन का पेस्ट, कांदा का पूरी लेने का, फिर बाद में काला टिकट, नमक, गोरा मसाला और अपना मटन सुहाना मसाला, हल्दी और धनिया पाउडर, बस इतना. और काला मसाला और शेंगदाना का कूट, भाजा हुआ शेंगदाना. मालक पण खूप चांगले आहेत. असं शक्यतो कोण रेसिपी कोणाला सांगत नाही. शेवटी हा बिझनेसचा एक पार्ट आहे, कारण जे ज्याच्याकडे स्पेशल मिळतं ते त्याच्याकडेच मिळतं. पण तरी पण मालक एवढे चांगले आहेत की त्यांनी महिलांच्या आग्रहास्तव कुकला बाहेर बोलवून, म्हणजे बनवत असताना त्याला बाहेर बोलवून त्यांनी एवढं रेसिपी समजवल्याबद्दल आपले खूप खूप आभार. शेठ, आपलं नाव साहेब? उमेश फाळके म्हणून आहेत आणि नंदनवन हॉटेल आहेत. कधी पण तुम्ही जर आलात या साईडला सोलापूरला जात असाल तर मोहोळच्या इथे नंदनवन प्युअर व्हेज हॉटेल आहे, नक्की या आणि शेवभाजी नक्की ट्राय करा. धन्यवाद. तरी ते आमच्या वहिनीला तेवढ्यामध्ये पण समाधान नव्हतं झालं, तरी पण त्या कुकच्या मागे किचनमध्ये गेल्या आणि ते बोलले आम्हाला कुठले मसाले ते दाखवा आणि आम्हाला तेच मसाले पाहिजे. तर वहिनीने ते मसाले पण घेतले आहेत आणि आता मला खरंच वाटतं की 100% हॉटेल टाकण्याची तयारी यांची चालू झालेली आहे. इथे नाही तर गावाला तरी हॉटेल टाकतील, पण त्याच्यापूर्वी एकदा तुम्ही बनवा आणि आम्हाला जेवायला बोलवू. शेवगा खायला घरी बोलवा. त्याच्यानंतर आम्ही सांगू तुम्हाला कसं आहे. हा, ठीक आहे. ओके. भाऊ, गोड पान द्या आम्हाला छान. इकडे एक चांगलं वाटलंय. कुठे पण जा आजकाल फ्रीजमध्ये पान बनवून ठेवतात, फुल थंड पान असतं, काय चव लागते माहीत नाही. पण आपल्याला हे जे दादा भाऊंनी फ्रेश पान बनवून दिले ते खरंच चांगलंच असणार आहे. कच्ची पक्की चांगलं आहे. गोड पान चांगलं आहे. कोणाला खायचं असेल तर खावा.
तर मित्रांनो आता वाजले 12:15 आणि आम्ही आता अक्कलकोटमध्ये पोचलो आहे आणि इथे आज आम्ही थांबणार आहोत. हे आहे गायत्री विला. उद्या करणार आहोत श्री स्वामी समर्थांचं मंदिर आणि तुळजाभवानी. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, गुड नाईट.